मी गजानन वाघमारे, कृषी मित्र. आज आपण देऊळूप या गावामध्ये आलो. तर आज केळीचा मळा बघण्यासाठी आमचे शेतकरी आहेत कोंडबा पाटील बोंढारे, त्यांना आमंत्रित करतो. पाटील या. राम राम. राम राम. जर आज तुम्ही केळीला नियोजन जसं केलं आहे तसं आपल्याला थोडं एक आपल्या शेतकरी बांधवांना सांगायचं आहे. व तुम्ही काय काय सोडलं, काय काय नाही, हे थोडक्यात एक 5 मिनटं आम्हाला हे द्या ना माहिती. कमळ निसोले हां, तुमचं नाव सांगा पहिलं शेतकरी बांधवांना. नमस्कार, माझं नाव कोंडीबा राजाराम बोंढारे, राणा देऊळ बुद्रुक, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 928420 4903. बरं. तर ह्या केळीला समजा तुम्ही रोप लावले, बरोबर आहे. रोप लावल्याच्या नंतर पहिला डोस करतो आपण केळीला. तर या डोसमध्ये काय काय दिलं तुम्ही सुरुवातीला? पहिल्या डोसमध्ये सुपर पोटॅश, युरिया, सागरिकाची बॅग आणि एक शेणखत आम्ही पहिल्याला डोस वापरला होता. आणि दुसरा डोस काय दिला तुम्ही? दुसरा डोसमध्ये तिथे 924 अमोनियम सल्फेट, पुन्हा मायक्रोन्युट्रियनच्या बॅग, अजून माला लाभ दाणेदार मध्ये दिली. माला दाणेदार मध्ये दिले. हो. बरं. हे दुसरा झाला. आणि तिसऱ्या डोसला काय टाकलाय? तिसऱ्या डोसला 24-0 अमोनियम सल्फेट, माला पुन्हा रिटर्न आणि मायक्रोन्युट्रियनची 1 किट. हे 3 डोस झाले. 3 डोसच्या नंतर मग नंतर काय केलं तुम्ही खताचं नियोजन? नंतर मग आम्ही पोंगा भरणी सुरुवातीला केली. आपण जेव्हा कमळ निसवलं जातं तेव्हा मी 052-34 कॅल्शियम नायट्रेट सोडं, कॅल्शियम बोरॉन, मग पुन्हा आणखी 052-34 13-40-13, पुन्हा आणखी 5 किलोचं 13-0-45, पुन्हा आणखी आम्ही त्याच्यानंतर बुंदा भरण्यासाठी मला वाघमारे साहेबांनी 0-60-20 सजेशन केलं होतं. मी त्याप्रमाणे त्याचं सजेशन केलं आणि मला बुंद्याचा मध्ये चांगला रिझल्ट आलेला. बुंद्याची साईज पण चांगली वाढली. 0-60-20चा चांगला रिझल्ट आहे. बरोबर. आणि तुम्ही आता केळीला सध्या काय चालू आहे तुमच्या? आता सध्या केळीला या 3 स्टेजमध्ये तिथे मी सोनन नायट्रेट, माल लाभची वॉटर सोल्युबलची किट सोडली. म्हणजे महालाभचं पोतं सध्या आता तुमचं खत चालू आहे. म्हणजे हजारी किती द्यायला तुम्ही आता? हजारी समजा याच्यामध्ये तिथे 25 किलोची बॅग 8 किलो समजा हजारी तुम्ही सोडायले. हा. तर तुम्हाला आता केळीची पोझिशन काय वाटायला आता? पहिल्यापेक्षा केळ चांगलं भरलेलं आहे आणि याच्यामध्ये चमकपणाला चमक सुद्धा आली. बरोबर. आता हे झाल्याच्या नंतर तुम्हाला फवारणी करायची झोप म्हणून. अच्छा. झिंक, बोरॉन, पोटॅश, मॅग्नेशियम, सल्फर. हे झिंकची फवारणी केली की अजून तुमचं घड भरल्या जातो. अच्छा. हां, महालाभचे. हां. हे भरण्यासाठी पूर्ण हे करायचं. कारण हे तुमची आता कीटकनाशकाची जर फवारणी झाली की सहज हे 4-5 दिवसाला याची फवारणी करायची. अच्छा. हां. त्याच्यासोबत काय मिक्स? काहीच नाही, सेपरेट मारायचं. अच्छा. त्याच्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन सगळेच कंटेन. सगळे. हां. झिंक, बोरॉन आहे, पोटॅश, मॅग्नेशियम, सल्फर 5 घटक असल्यामुळं घड चांगला भरतो. बरं. बाकी सगळं चांगलं त्याच्यामध्ये. आणि तुमचं मार्गदर्शन वेळेवर लागलेले आहे. धन्यवाद.